परभणीच्या बातमीकडे जाऊया। परभणी जिल्हा परिषदेचा कारभारी आज ठरणार आहे, कारण जिल्हा परिषदेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी पार पडेल। सकाळी 10 वाजता सुरू होईल मतमोजणी। जिल्हा परिषदेच्या 54 गटातील 247 आणि पंचायत समितीच्या 108 गणांसाठी 433 उमेदवारांचं भवितव्य आज ठरेल। तर परभणीतल्या मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। मी शासकीय गोदामाच्या जवळ आहे। तुम्ही बघू शकता मोठा पोलीस फाटा, त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी आल्याचं देखील चित्र पाहायला मिळते। काही वेळात म्हणजे 10 वाजता ही मोजणी ही सुरू देखील होईल। या ठिकाणी चारही मंत्र्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे अत्यंत चुरशीमध्ये सातारा जिल्ह्याची निवडणूक पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी मोठा पोलीस फाटा लावला आहे। ईव्हीएम मशीन या गोदामात देखील ठेवण्यात आले आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाजपचा जो बालेकिल्ला आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर बघायला गेलं तर गेल्या निवडणुकीच्या वेळी हा बालेकिल्ला हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे नेते आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागले आहे। शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न देखील भाजपकडनं करण्यात आला होता आणि ही निवडणूक जर बघायला गेले तर ही अत्यंत चुरशीमध्ये झाली आणि महायुतीमध्ये ही लढत होताना देखील पाहायला मिळते। ही निवडणूक अत्यंत चुरशीची असल्यामुळं साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीकडे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।